नमस्कार. 10वीची परीक्षा संपली की एकीकडे सुट्ट्यांची मजा असते, पण दुसरीकडे डोक्यात एकच विचार चक्राकार फिरत असतो. आता पुढे काय? आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण याच अत्यंत महत्वाच्या आणि थोड्याशा गोंधळून टाकणाऱ्या टप्प्यावर अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत चर्चा करणार आहोत. निकाल हातात आला आणि मार्क्स समजले की विद्यार्थ्यांच्या आणि अर्थातच पालकांच्याही मनात एकच मोठा प्रश्न उभा राहतो. आता पुढे नक्की काय करायचं? हे बघा, हा ताण अगदी साहजिक आहे. पण आज आपण हेच बघणार आहोत की या प्रश्नाचं उगाच ओझं न बाळगता योग्य आणि स्मार्ट दिशा कशी शोधायची. सो लेट्स डाइव्ह इन. हा सगळा प्रवास आपण 5 अगदी सोप्या टप्प्यात समजून घेणार आहोत. ते म्हणजे 10वीचं वळण, खऱ्या आवडीची ओळख, काही अगदी नवीन आणि हटके करिअर ऑप्शन्स, मार्क्स पलीकडची स्किल्स आणि शेवटी आरोग्य आणि अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन. चला तर मग सुरू करूया पहिल्या टप्प्यापासून, 10वीचं वळण. इथे सगळ्यात मोठी गोची कुठे होते माहितीये? ती म्हणजे पियर प्रेशर किंवा मित्रांचा प्रभाव. माझे सगळे मित्र सायन्सला जातायत, मग मी पण तेच करतो. किंवा केवळ भावनेच्या भरात इंजिनिअरिंग, नीट किंवा जेईच्या मागे धावणं हे खूप घातक ठरू शकतं. होतं काय की इतरांचं बघून आपण निर्णय तर घेतो, पण पुढे जाऊन त्यातला रस निघून जातो आणि उगाचच आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. हे टाळायलाच हवं. आणि म्हणूनच आपण येतोय आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे, स्वतःच्या खऱ्या आवडीची ओळख करून घेणं. कुठलंही करिअर फायनल करण्याआधी स्वतःला काही अगदी बेसिक पण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न नक्की विचारा. जसं की, मला नक्की कोणत्या विषयात जास्त रस आहे? मी क्रिएटिव्ह विचार करतो की ॲनालिटिकल? मला सतत फील्डवर राहून काम करायला आवडेल की एखाद्या ऑफिसमध्ये बसून? हे साधे वाटणारे प्रश्नच तुम्हाला तुमच्या अचूक दिशेकडे घेऊन जाणारे होकायंत्र किंवा कंपास बनतात. यातला एक अत्यंत महत्त्वाचा पॉइंट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची स्वतःची अशी एक वेगळी ओळख असते. बऱ्याचदा पालक नकळतपणे आपल्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचं ओझं मुलांच्या खांद्यावर देतात. पण मुलांना त्यांच्या स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार आणि क्षमतेनुसार फुलण्याची संधी देणं हे जास्त गरजेचं आहे, नाही का? त्यांच्यावर दुसऱ्यांच्या अपेक्षा लादण्यापेक्षा त्यांची स्वतःची वाट त्यांनाच निवडू देणं हेच खरं त्यांच्या भल्याचं असतं. आता वळूया तिसऱ्या टप्प्याकडे, पारंपरिक चौकटीबाहेरच्या नव्या करिअरच्या संधी. आजकाल ना, पारंपरिक आणि आधुनिक करिअरमध्ये जमीन अस्मानाचा फरक निर्माण झालाय. पूर्वी कसं होतं, डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा सरकारी नोकरी हेच मोजके सेफ पर्याय असायचे. पण आज चित्र पूर्ण बदललंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, सायबर सिक्युरिटी, UI/UX डिझाईन आणि डेटा ॲनालिसिस यांसारख्या टेक्नॉलॉजीवर आधारित क्षेत्रांनी करिअरचे अतिशय आकर्षक आणि नवे दरवाजे उघडून दिले आहेत. आणि हो, फक्त टेक्नॉलॉजीच नाही बरं का, इतरही अनेक भारी क्षेत्र आता मेनस्ट्रीममध्ये आली आहेत. डिजिटल मार्केटिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, ॲनिमेशन आणि ग्राफिक डिझायनिंग बघितलं तर तिथे क्रिएटिव्हिटीला प्रचंड वाव आहे. याशिवाय ॲग्रीटेक म्हणजेच आधुनिक शेती तंत्रज्ञान, सायकोलॉजी आणि काउन्सिलिंग किंवा अगदी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्यांसारख्या हटके ऑप्शन्समधून तुम्ही तुमच्या अनोख्या आवडीला एका भक्कम प्रोफेशनमध्ये बदलू शकता. हे बघा, जग आता अक्षरशः वेगाने बदलतंय. AI आणि ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांच्या अशा काही कॅटेगरीज निर्माण होत आहेत ज्यांचा आपण 5 वर्षांपूर्वी विचारही केला नव्हता. त्यामुळे जर आपण फक्त त्याच जुन्या पारंपरिक विचारसरणीला चिकटून राहिलो तर आधुनिक जगाच्या या रेसमध्ये आपण नक्कीच मागे पडू शकतो. म्हणूनच या नव्या आणि इमर्जिंग क्षेत्रांबद्दल माहिती ठेवणं आता मस्ट झालंय. आता चौथा टप्पा, जो अत्यंत क्रिटिकल आहे, तो म्हणजे फक्त मार्कशीटवरच्या गुणांपलीकडची कौशल्य. बघा, परीक्षेत 90% जास्त मार्क मिळवणं हे खरोखरच खूप मोठं अचीवमेंट आहे, यात काहीच वाद नाही. पण केवळ या एका आकड्यावर तुमच्या संपूर्ण आयुष्याचं यश अवलंबून अजिबात नसतं. प्रॅक्टिकल स्किल्सशिवाय केवळ पाठांतर करून मिळवलेले गुण तुमच्या खऱ्या भविष्याची गॅरंटी देऊ शकत नाहीत. मग प्रश्न असा पडतो की आजच्या या मॉडर्न जगात नेमकं हवाय तरी काय? तर आजच्या मोठ्या कंपन्या आणि संस्था फक्त तुमच्या पदव्या किंवा सर्टिफिकेट्स पाहत नाहीत. त्यांना हवी असतात संवादाची कौशल्य म्हणजेच कम्युनिकेशन, तुमची भावनिक समज म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स, लीडरशिप, योग्य निर्णय घेण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ही जी ह्युमन स्किल्स आहेत ना, ती तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात टॉपला पोहोचण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि ह्याच प्रवासात तंत्रज्ञानाची 2 टोकं आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. टेक्नॉलॉजी ही एखाद्या दुधारी तलवारीसारखी आहे.
एका बाजूला ChatGPT, कोडिंग प्लॅटफॉर्म्स आणि एज्युकेशनल ॲप्ससारखी भन्नाट प्रोडक्टिव्ह साधने आहेत, जी तुमचं शिकणं एकदम सोपं आणि इंटरेस्टिंग बनवतात. पण दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाचा अतिवापर, गेमिंगचं व्यसन आणि सलग वेब सिरीज बघणं, या गोष्टी तुमचं बहुमूल्य वेळ अक्षरशः खाऊन टाकतात. लक्षात ठेवा, तंत्रज्ञानाचा वापर मित्रासारखा करायचा आहे, पण त्याचे गुलाम नाही व्हायचं. आणि हो, या सगळ्या अभ्यासाच्या आणि करिअरच्या रेसमध्ये स्वतःला हरवून देऊ नका. तुमचे छंद, तुमचं व्यक्तिमत्व घडवत असतात. म्युझिक, चित्रकला, स्पोर्ट्स किंवा अगदी वाचन या गोष्टींमुळे मानसिक शांतता तर मिळतेच, शिवाय तुमची क्रिएटिव्हिटीही वाढते. आणि तुम्हाला सांगतो, बऱ्याचदा हेच छंद पुढे जाऊन एका उत्तम करिअरचं रूप घेऊ शकतात. त्यामुळे आयुष्यातला हा बॅलन्स जपणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता आपण आलोय आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या टप्प्यावर, आरोग्य आणि अपयशाचा स्वीकार. आपल्याला आयुष्यात कोणताही मोठा पल्ला गाठायचा असेल तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट आहे. बॅलन्स डायट, रोजचा थोडासा व्यायाम, पुरेशी झोप आणि मुख्य म्हणजे मोबाईलचा लिमिटेड वापर. तसंच पॉझिटिव्ह विचार करणं आणि आपल्या घरच्यांशी किंवा मित्रांशी मोकळा संवाद साधणं, या गोष्टीवर अजिबात तडजोड करून चालणार नाही. कारण मन शांत आणि शरीर निरोगी असेल तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गरुडझेप घेऊ शकाल. आणि अपयशाबद्दल बोलायचं झालं तर हा एक विचार कायम लक्षात ठेवा. अपयश म्हणजे शेवट नाही. मी करू शकतो हा विचारच यशाच्या दिशेनं नेणारा असतो. यशाचा रस्ता कधीच सरळ नसतो. तिथे खाचखळगे असणार, चुका होणार, कधीतरी अपयशही येणार. पण अपयश आलं म्हणजे सगळंच संपलं असं अजिबात नसतं. प्रत्येक चूक आपल्याला एक नवीन धडा देऊन जाते. मी हे नक्की करू शकतो हा एकच पॉझिटिव्ह विचार तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर पोचवू शकतो. हे सगळं अचूकपणे साध्य करण्यासाठी एक योग्य मार्गदर्शन किंवा गायडन्स अत्यंत गरजेचं असतं. अपूर्ण माहितीच्या आधारे हवेत तीर मारण्यापेक्षा ॲप्टिट्यूड टेस्ट्स, करिअर सेमिनार्स आणि अनुभवी प्रोफेशनल्स किंवा काउन्सिलरचा सल्ला नक्की घ्या. यातून तुम्हाला तुमचा एक शास्त्रशुद्ध आणि योग्य मार्ग शोधायला 100% मदत होईल. आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आजचे विद्यार्थी तर स्वतःचा एक वेगळा, पारंपरिक चौकटीबाहेरचा मार्ग निवडायला अगदी तयार आहेत. पण खरंच समाज म्हणून आपण त्यांना ह्या नव्या प्रवासात खंबीर पाठिंबा द्यायला तयार आहोत का? यश म्हणजे केवळ त्या जुन्याच ठरलेल्या संकल्पना नव्हेत, हे आता आपण स्वीकारायला हवं. आणि पुढच्या पिढीला हे नवं आकाश कवीत घेण्यासाठी पूर्ण बळ देण्याची वेळ आता नक्कीच आली आहे.